राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SM9 न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। मी माझी नगरसेविका आता सध्या इलेक्शनचं चालू आहे सध्या वातावरण सगळीकडे आणि या भागातली मी सदस्य होते। या भागात जिथं काम झालं नाही तिथं भरपूर कामं झालेत। त्या सरांची पण भरपूर मदत झाली त्यावेळेस आणि सरांच्या मदतीमुळेच झालं। मग आता सध्या आपल्या इलेक्शनमुळे अध्यक्ष विश्वेश जपके आहेत। नव्या जोमाने नव्या युगाचा तरुण अध्यक्ष आपल्या नगरपालिकेला पाहिजे असं आम्हाला वाटतं आणि सुशिक्षित आहेत ते। सुशिक्षित असा अध्यक्ष नगरपालिकेला मिळावी ही सगळ्या खारवटवाडींच्या लोकांची इच्छा आहे आणि अशी इच्छाचं ईश्वरचरणी प्रार्थना करते। हा काय वातावरण आता कसं आहे इकडं? छान आहे वातावरण छान आहे। सगळं सरांची हवा आहे आता या भागात? ह्या भागात झपके साहेबांचीच हवा आहे। काय होईल वाटतंय निकालात? आता निकाल तर आमचाच लागणार आहे। सुशिक्षित असा अध्यक्ष आपल्या नगरपालिकेला पाहिजे, त्यामुळं नवीन कामं होतील, नवीन योजना येतील। नवीन योजना आल्यानंतर लोकांच्या हाताला जरा रोजगार पण मिळेल। आणि माझे नाव चंद्रकांत भगवान खडतरे असून मी प्रभाग क्रमांक 11 मधील मतदार आहे। कुणाची हवा आहे तर काय परिस्थिती 11 मध्ये? आता सध्या 11 मध्ये नगराध्यक्ष पदासाठी जपके सरांचा मुलगा विश्वेश जपके यांचं सध्या चांगली हवा आहे आणि त्यांचं कार्य पण खूप चांगलं आहे। बरं, शहरामध्ये आपण फिरत होता, काय त्रास होतोय नागरिकांना? शहरामध्ये रस्त्याची अतिशय दुरावस्था झालेली असून गटाराची कामे अनियमितपणे केल्यामुळे गटारे खूप झाली आहेत आणि पावसाळ्यामध्ये खूप चिखल आणि पाणी शहरामध्ये असल्यामुळे नागरिकांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये गैरसोय होते। भागातील नागरिकांना मी एकच आवाहन करेन की विश्वेश जपके सर यांचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने असल्यामुळे त्यांना प्रचंड बहुमताने विजय करूया। नाव सांगा आपलं? माझे नाव प्रथमेश चंदन शिवे। नगराध्यक्ष पदासाठी विश्वेश जपके उभारले, तर त्याच्याबद्दल काय म्हणतो? नाही, उमेदवार चांगले आहेत, ते शिक्षित आहेत, त्याच्यामुळं विकास होऊ शकतोय जर त्यांना निवडून दिला असं मला वाटतंय। तेच का? कारण आपल्या देशाला सुशिक्षित लोकांची गरज आहे। सुशिक्षित असेल तर ती समोरचं विजन ठेवू शकतं ना, की आपलं विजन ते मांडू शकतात। आणि शिक्षित असणं आणि उद्योजक आहेत आणि बाकीच्या तळागाळातल्या लोकांची त्यांना जाण आहे। तरुण पिढीसाठी काय करू शकतो आपण? तरुण पिढीसाठी आता जर तुम्ही बघितलं तर क्रीडांगणाची व्यवस्था नाही किंवा अजून काही तरुणाईला जी लागणाऱ्या गोष्टी आहेत, जर आपण सांगोल्यात आम्ही आता शिक्षण घेतोय सांगोल्यात, जर आपण फुकट लायब्ररी किंवा प्रशासकीय लायब्ररी बघितली तर सांगोला शहरात अजून लायब्ररी उपस्थित नाही, आपल्याला नाही ती। मग ते बनवू शकतील असे विविध विकासाची कामं करू शकतील असं वाटतंय। माझे नाव पवन गायकवाड आहे। मला असं वाटतं की ह्या उमेदवाराला एखाद्या सुशिक्षित किंवा शिकणाऱ्या उमेदवाराला निवडून द्यावं, कारण की जर तरुणाईला जर आता आपल्याला गरज आहे की शिक्षणासाठी लागणारे आहे क्रीडांगण ते आपल्या सांगोल्यात नाही, म्हणजे सुविधा नाही, त्या वेगवेगळ्या सुविधा पाहिजे आहेत। माझं नाव रेहान मुल्ला। मला असं वाटतं की सांगोला शहरामध्ये थोडीशी दुर्गंधी आहे आणि आम्ही जर कॉलेजमधून जर कडलास नाक्याकडे चाललो ना तर त्यावेळेस मागच्या साईडला कचराकुंडी आहे, तर ते त्यावेळेस म्हणजे असं त्याचं जर जाळपोळ झाली ना मागच्या साईडला तर पूर्णपणे त्याची दुर्गंधी अशी पूर्ण रस्त्यावर येते आणि त्यामुळं असं जाणाऱ्या येणाऱ्या विद्यार्थ्यांना परिसरातल्या माणसांना थोडंसं त्रास होतं आहे। तर ते स्वच्छतेबद्दल थोडं त्यांनी बघावं म्हणजे। आणि बाकीच्या अशा गोष्टी म्हणजे सांगोल्यामध्ये असं मोठं म्हणजे एखाद्या माणसाला कम्फर्टेबल बसण्यासाठी एखादं उद्यान ते नाही, तसं एखादं बनवावं असं माझी अपेक्षा आहे। नगराध्यक्ष विश्वेश जपके सरांनी व्हावं असं मला वाटतंय। माझे नाव अनिकेत दिघे आहे, मी वाडेगावचा आहे। तरी आपण रस्त्याची अवस्था बघतोय तर आपण सर्वांनी योग्य तो निर्णय घेणारा उमेदवार निवडला पाहिजे, जो जनतेची सेवा करेल, जनतेसाठी असेल असा उमेदवार निवडला पाहिजे असं मला वाटतं।